हॅलो, गुड मॉर्निंग. तर आजची सकाळ सुरू झाली ती एका सुंदर थंडगार आणि प्रसन्न वातावरणात. आणि अशा या मस्त वातावरणात अंगणात बसून कॉफीचा आनंद घेण्याची फिलिंग तर खरंच खूप स्पेशल असते. त्यातच फुलांचा दरवळणारा मंद सुगंध, त्यामुळे सकाळ अजूनच सुंदर वाटत होती. सकाळी उठल्यानंतर बाहेर लक्ष गेलं की सगळ्यात आधी लक्ष जातं ते या चिमण्यांच्या घरट्यांकडे. कारण पक्ष्यांची ती सकाळची किलबिल अगदी लक्ष वेधून घेणारी असते. आणि इथे तर एवढी घरटी बांधलेली आहेत ना, की ती मोजताही येणार नाहीत इतकी आहेत. त्यानंतर लक्ष गेलं माझ्या कारल्याच्या वेलीकडे, तर त्याला छान कारली लागायला सुरुवात झालेली दिसली. ही वेल मी स्वतः लावलेली नसून आपोआप लागलेली आहे, त्यामुळे ती अशी वाढताना आणि त्याला कारली लागलेली पाहून अजूनच छान वाटलं. त्यानंतर देवपूजेसाठी अंगणातली थोडी फुलं तोडून घेतली, पण एकीकडे जास्वंदाच्या झाडाला जास्त काही फुलं नसल्यामुळे पूजेसाठी वेगवेगळ्या प्रकारची फुलं तोडून घेतली आणि मग केली देवाची पूजा. पूजा झाल्यानंतर निघाले निवीला उठवायला. मग इकडे निवीला तर अगोदरच जाग आलेली होती, फक्त ती झोपल्याचं नाटक करत होती. अचानक लक्ष गेलं तिच्या बाजूला, जिथे तिचे बाबा नव्हते. कारण थोडा वेळ जरी बाबा दिसले नाहीत ना, की तिचे लगेच प्रश्न सुरू असतात. कुठे गेले, का गेले, वगैरे वगैरे. त्यानंतर गेटच्या लॉकची चाबी घेऊन लॉक उघडलं, कारण बाहेरची काही कामं अजूनही बाकी होती. बाहेरची काही ठरलेली कामं आटोपून झाल्यानंतर आज नाश्त्याला बनवला मस्त डोसा, ज्यासोबत डोसा सांबार, आलूची भाजी आणि चटणीचाही समावेश होता. तर अशी होती माझी आजची सुंदर सकाळ. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि नेहमीप्रमाणे हसत राहा. बाय.